अनुवाद याचं पुस्तक 33वा अध्याय आणि त्यातील 29 वचन आपण वाचूया. अनुवाद 33 आणि वचन 29. हे इस्रायला, तू सुखी आहेस. यहोवाने तारलेल्या लोका, तुझ्यासारखा कोण आहे? तुझ्या साह्याची ढाल व उत्कृष्टपणाची तलवार तो आहे. आणि तुझे शत्रू तुझे आज्ञांकित होतील आणि तू त्यांच्या उंच ठिकाणावर पाय देशील. प्रभू वाचलेले वचने आशीर्वादित करो. परमेश्वर प्रियानो, तुमच्या आणि माझ्यासाठी बघा किती तो आश्रयाचा दुर्ग आहे, तो किती महान आहे. विशेष करून तो तुमची आणि माझे किती विशेष प्रकारे काळजी घेऊन तुम्हाला आणि मला किती उच्च स्थानी उच्च पदावर त्याने आणून ठेवलेलं आहे. प्रियानो, खरे पाहिले असता तर आम्ही या वचनाप्रमाणे ज्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की हे यहोवाने तारलेल्या लोका, तुझ्यासारखा कोण आहे? तुझ्या साह्याची तो ढाल आहे. खरंच प्रियानो, बऱ्याच गोष्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही आमच्या समस्यामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, संकटामध्ये असतो, नाना प्रकारच्या विचारामध्ये असतो आम्ही, त्यावेळेस एकच गोष्ट आम्हाला सारखी भेडसावस असते, ती म्हणजे अशा बिकट आणि कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला सहाय्य कोण करेल? सहाय्य कुठून येईल? नाही का? बऱ्याच वेळेस आम्ही सहाय्यासाठी आम्हाला सहाय्य प्राप्त व्हावं किंवा अथवा सहाय्य मिळावं यासाठी आम्ही पुष्कळ ठिकाणी आम्ही धावपळ करत असतो, धडपड करत असतो, कसं तरी करून आम्हाला सहाय्य मिळेल. परंतु देवाचं वचन प्रियानो एवढ्या तुमच्या आणि माझ्या मनाला धैर्य देणारं असं आहे. त्या वचनाकडे प्रियानो आम्ही दुर्लक्ष करतो. रोजच्या जीवनामध्ये जर आम्ही बघितलं तर बघा, आम्हा प्रत्येकाची प्रार्थना हीच असते की हे परमेश्वरा, मला तू सहाय्य कर. हे परमेश्वर आम्हास सहाय्य कर. प्रत्येक वेळेस, दर दिवशी बघा, प्रत्येक दिवसाची सुरुवात आम्हाला परमेश्वराच्या ज्यावेळेस आम्ही चरणाजवळ येतो, त्याच्या जवळ येतो, त्यावेळेस आम्ही प्रार्थनेने सुरुवात करतो की परमेश्वरा आम्हाला सहाय्य पाठव. परमेश्वरा आमचं तू सहाय्य कर. आणि प्रियानो, खरंच परमेश्वर तुमचा आणि माझा जो देव आहे तो तुमच्या आणि माझ्या विषयी एवढा स्वस्थ आहे का की तो तुमच्या आणि माझ्याकडे तो लक्ष देत नाही? नाही प्रियानो, परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो तो फार जागरूक आहे. तो सदैव तुमच्या आणि माझ्याकडे तो लक्ष देऊन आहे. तुमच्या आणि माझ्यावर त्याची सदैव दृष्टी आहे. आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला सहाय्य करण्यापासून प्रियानो कधीही तो लांब नाही. तो सदैव तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. तो तुमच्या आणि माझ्या जवळ आहे. आणि खरंच प्रियानो, परमेश्वर जर आम्ही बघितलं अनुवाद याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन, तर ह्या अगोदरच परमेश्वर देवाने तुम्हाला आणि मला अशा प्रकारचं सहाय्य पाठवलेलं आहे. पहा, अनुवाद याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन, कारण यहोवा तुझा देव याने तुझ्या हातच्या सर्व कार्याला तुला आशीर्वाद दिला आहे. या मोठ्या रानातून तुझे चालणे त्याला माहित आहे. ही 40 वर्षे यहोवा तुझा देव तुझ्या संगती राहिला आहे व तुला काही उणे झाले नाही. पहा, त्यामुळे मिसर देशातून ज्यावेळेस इस्रायल लोक बाहेर पडले कनान देशाकडे जाण्यासाठी, जवळपास 40 वर्ष ते रानातून चालत राहिले. परंतु या ठिकाणी जर आम्ही बघितलं, त्याच्या मागे जर आम्ही थोडस आणखी जर गेलो तर प्रियानो पुष्कळ अद्भुत गोष्टी तुम्हाला आणि मला पाहायला मिळतील. 40 वर्ष ज्यावेळेस ते रानातून चालले त्यावेळेस त्यांच्या वाहना झिजल्या नाही, त्यांचे वस्त्र जीर्ण झाले नाही, त्यांना कधी भाकरीची वाण पडली नाही. तर सांगितलेल्या वचनाप्रमाणे परमेश्वर तुझा कारण यहोवा तुझा देव याने तुला तुझ्या हातच्या सर्व कामात तुला आशीर्वाद दिला आहे. आणि खरंच प्रियानो, परमेश्वर देवाने आम्हाला आमच्या सर्व कार्यामध्ये, सर्व कामामध्ये
आशीर्वाद दिलेला आहे. आणि आम्ही बहुधा ह्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो अथवा विसरून जातो की आम्ही देवापासून आम्ही आशीर्वाद पावलेलो आहोत. देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या समोर एखादं संकट आलं किंवा एखादी समस्या आली, अडचण आली, तर प्रियानो आम्ही खरंच हतबल होतो. आमच्या समोर निराशा ज्यावेळेस उभी राहते त्यावेळेस आमच्या विश्वासाला देखील तडा जाऊ शकतो किंवा विश्वास देखील आमचा खचू शकतो. परंतु या स्थितीमध्ये देव प्रियानो तुम्हाला आणि मला सामर्थ्य देत आहे. तुमचा आणि माझा तो विश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला आणि मला तो धीर देत आहे. तुम्हाला आणि मला तो सहाय्य करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी 29व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की परमेश्वर हे तारलेले लोक, परमेश्वर देवाने स्वतः तुम्हाला आणि मला तारलं. ज्या प्रकारे इस्रायल लोकांना तारलं तसंच प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला देखील तारलेलं आहे. तुम्ही आणि मी जर तारलेले लोक आहोत तर आम्ही का चिंता करायची, नाही का? कशाला आम्ही चिंता करायची, नाही का? आमच्या समस्या किती जरी असल्या तरी परमेश्वर त्या सर्वातून तुम्हाला आणि मला तो सहाय्य पाठवतो. ज्या स्थितीमध्ये तुम्ही आणि मी आहोत त्या स्थितीत प्रियानो तो तुम्हाला आणि मला सहाय्य पाठवतो. आणि खरंच परमेश्वर जो देव आहे तो तुम्हाला आणि मला सहाय्य पाठवणार आहे. वर 26 वचन जर बघितलं, अनुवाद 33 आणि 26 वचन, त्या ठिकाणी बघा सुरुवात कशा प्रकारे आहे. हे यशुरुना, देवासारखा कोणी नाही, तो तुझ्या सहाय्यासाठी आकाशावर आणि आपल्या उत्कृष्टपणाने नभमंडळावर स्वार होऊन चालतो. ते लोक, ज्या लोकांचा परमेश्वर, ज्या प्रियानो तारलेल्या लोकांचा परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्यासाठी आकाशावर आणि आपल्या उत्कृष्टपणाच्या पणाने नभमंडळावर स्वार होऊन चालतो. तो परमेश्वर प्रियानो सनातन देव आहे. तो तुम्हाला आणि मला आश्रय आहे. तो तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या साठी प्रियानो सर्व कालचे बाहू आहे. तो तुम्हाला आणि मला प्रियानो सर्व संकटातून सोडविणार आहे. शैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आमच्या पाठीस आहे. प्रत्येक शैतानाच्या सर्व दुष्ट योजनेपासून तो प्रतिदिवशी दररोज तुमचं आणि माझं सहाय्य करतो. तो तुम्हाला आणि मला सहाय्य पाठवतो. एवढंच नाही तर प्रियानो तो तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो तो ढाल आहे, तो कवच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो तुम्हाला आणि मला, पहा, पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की पहा, शैतानाने तुम्हाला चाळावे म्हणून, गव्हासारखे चाळावे म्हणून त्याने मला मागितले आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला शैतानाच्या हातातून सोडवलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्या पाठीस आहे. तो तुम्हाला आणि मला हिसकवू पाहतो. तो तुम्हाला आणि मला हिरावून घेऊन जाऊ पाहतो. परंतु प्रभू स्वतः तुमच्या आणि माझ्या पाठीशी आहे. तो तुमची आणि माझी तो ढाल आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून घेण्यासाठी ज्यावेळेस लोक आले, शिपाई आले, त्यास प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं, तुम्ही कोणाचा शोध करता? तर ते म्हणाले की नासरेतकर येशूचा. प्रभू काय म्हणाला? तो मी आहे. असं 3दा प्रभू त्यांना म्हणाला, तो मी आहे. जर तुम्ही माझा शोध करत असाल तर यांना जाऊ द्या. प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो तुमच्या आणि माझ्यासाठी तो पुढे आलेला आहे. तो तुमची आणि माझी ढाल झालेला आहे. आणि इस्रायल लोकांसाठी जर आपण म्हटलं तर प्रियानो देवाने ते निवडलेले लोक होते आणि त्यांच्यासाठी परमेश्वर देवाने त्यांना 40 वर्ष रानातून ज्यावेळेस त्यांना कनान देशाकडे आणलं त्यावेळेस नाना प्रकारच्या गोष्टीमध्ये ते हतबल झालेले आम्हाला पाहायला मिळतात. संकटामध्ये आलेले पाहायला मिळतात. निराश झालेले पाहायला मिळतात. पण त्यावेळेस परमेश्वर देवाने त्यांना सहाय्य पाठवले. ते शारीरिक भौतिक गोष्टी असो अथवा इतर गोष्टी असो, परमेश्वर देवाने त्यांना सोडलं नाही, टाकलं नाही. परमेश्वर देव त्यांना विसरलं नाही. त्यांच्या वाहनात झिजलं नाही, कपडे जीर्ण झाले नाही, त्यांना पाण्याची वाण पडली नाही, त्यांना भाकरीची वाण पडली नाही, त्यांना कोणत्याही गोष्टीची वाण पडली नाही. प्रवासी होते, उपरी असे होते, पण त्या स्थितीमध्ये परमेश्वर देवाने त्यांना सांभाळलं. आणि खरंच परमेश्वर देव तुमचा आणि माझा प्रभू तो तुम्हाला आणि मला देखील प्रतिदिवशी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक स्थितीमध्ये तो सांभाळत आहे. आणि म्हणून परमेश्वर जो देव आहे
तू किती चांगला आहे. आणि त्याच्यासारखं कोण आहे? ज्यानं कोणीच नाही. राष्ट्रातील दैवते जे आम्हाला ठाऊक आहे काय आहेत ते, पण आमचा जो प्रभू आहे, आमचा जो देव आहे, तो तुम्हाला आणि मला सहाय्य पाठवण्यासाठी आकाशावर उत्कृष्टपणाने आपल्या उत्कृष्टपणाने नभोमंडळावर स्वार होऊन तो चालतो. किती महान आहे तो परमेश्वर. आणि तो देव प्रियानो तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे, लाभलेला आहे. आणि म्हणून प्रियानो तो तुम्हाला आणि मला सहाय्य पाठवतो. तो तुमची आणि माझी काळजी घेतो. उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि पहिलं वचन जर आम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं अब्राहमाला परमेश्वर देवाने प्रियानो त्याच्या घरातून त्याच्या देशातून त्याला वेगळं केलं आणि त्याला आशीर्वादित केलं. कशा प्रकारे आशीर्वादित केलं पहा. पहिलं वचन, या गोष्टी घडल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले. ते म्हणाले, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुझे अत्यंत मोठे प्रतिफल आहे. परमेश्वर अब्रामाला म्हणाला, पहा घाबरू नको, मी तुझी ढाल आहे. अब्राम परक्या देशामध्ये आला होता नाही का. त्याच्या अगोदर आम्ही जर बघितलं 14व्या अध्यायामध्ये अब्रामाच्या कुटुंबावर लोटाला आणि त्याच्या सर्व गोष्टीला म्हणजे त्याच्या सर्वस्वाला हिरावून नेलं नाही का. त्याला बंदीवान करून नेलं, त्याला लुटलं नाही का. पण परमेश्वर देवाकडे त्याने विनवणी केली. परमेश्वर देवाने त्याची विनवणी ऐकली नाही का, त्याची सुटका केली त्यातून. आणि मग परमेश्वर देव त्याला म्हणाला की पहा, तू घाबरू नको, तू भिवू नको, कारण मी तुझी ढाल आहे, तुझे अत्यंत मोठे प्रतिफल आहे. आणि याशिवाय परमेश्वर देवाने त्याला एवढा आशीर्वाद दिला, एवढा आशीर्वाद दिला की परमेश्वर त्याच्यापासून काही लपू शकला नाही. परमेश्वर देवाने तो जिथे जिथे जाईल त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या सोबत राहिला आणि त्याला आशीर्वादित केलं, बहुगुणित केलं, फलद्रूप केलं. असा तो परमेश्वर त्यानं तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही पुष्कळ वेळेस काय होतो माहितीये का, आम्ही हतबल होतो, निराश होतो, आम्हाला सुचत नाही की आम्हाला सहाय्य कुठून येईल. पण परमेश्वर प्रियानो तुमचा आणि माझा सहाय्य करता आहे. तो तुमची आणि माझी ढाल आहे, तो तुम्हाला आणि मला सोडवणार आहे. यशिया याचा 44 अध्याय आणि वचन 2. यशिया 44 वचन 2. दुसऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, त्याने तुला निर्माण केले आणि गर्भस्थानापासून तुला घडविले, तो तुझे सहाय्य करतो. तो यहोवा असे म्हणतो, हे याकोबा माझ्या सेवका आणि हे यशूरुना, ज्या तुला मी निवडले आहे, तो तू भिवू नको. पुढे जर आम्ही बघितलं तर तो पुष्कळ गोष्टीविषयी परमेश्वर त्याला कशा कशा प्रकारे सहाय्य करतो. तो तुम्हाला आणि मला संकटात तो तुम्हाला आणि मला सरकू देत नाही, ढळू देत नाही. कोणती जरी परीक्षा असली, कोणती जरी समस्या असली, त्या सर्वातून त्यानं तुम्हाला आणि मला तो सोडवतो, तुम्हाला आणि मला पार करतो, तुम्हाला आणि मला तो सहाय्य करतो. आणि म्हणून तो म्हणतो की हे याकोबा, हे इस्रायला, हे यहोवाच्या लोका, यशूरुना म्हणजे परमेश्वर देवाने इस्रायलाला विशेष करून यशूरुना म्हणजे देवाचा आवडलेला, किंवा तो साधा सरळ असा. इस्रायल खरंच साधे आणि सरळ लोक होते, परंतु त्यांच्या कठीणपणामुळे ते सर्व प्रकारच्या संकटामध्ये सापडत गेले आणि अशा प्रकारे परमेश्वर देवापासून ते दूर होत गेले. परंतु तरी परमेश्वर काय म्हणतो माहितीये त्यांना, हे यशूरुना, तू माझा प्रिय आहेस, तू माझा निवडलेला आहेस नाही का. मी तुला गर्भशयापासून निवडलं आहे, वेगळं केलं आहे, तुला घडीलं आहे,
तुला निर्माण केलं आहे. त्यामुळे परमेश्वर देवाने तुम्हाला आणि मला आईच्या उदरापासून वेगळे केलेलं आहे. इफिसकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर देवाने तुम्हाला आणि मला सृष्टीच्या स्थापनेच्या अगोदर तुमची आणि माझी ख्रिस्त येशूमध्ये त्याने तुमची आणि माझी निवड केली. तुम्हाला आणि मला त्याने वेगळं केलं. तुम्हाला आणि मला त्याने या जगातून प्रियानो पार नेलं. आणि तो परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य आहे. 40 स्तोत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो स्तोत्र संहिता 40 त्या ठिकाणी आम्हाला किती मनाला धीर देणारा वचन तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने दिलेलं आहे. स्तोत्र 40 आणि 17 वचनामध्ये मी तर दीन व दरिद्री आहे तरी प्रभू माझी चिंता करतो. माझे सहाय्य आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे माझ्या देवा उशीर करू नको. आम्ही ज्यावेळेस संकटामध्ये समस्या अडचणीमध्ये असतो त्यावेळेस आम्ही हतबल झालेले असतो, निराश झालेला असतो. त्यावेळेस परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी किती धैर्य देणारं असं आहे, धीर देणारं आहे. मनाला आधार मिळतो, धीर मिळतो. तुमच्या आणि माझ्या दुःखी मनाला ज्या प्रकारे एखादं सांत्वन देणारं वचन आहे त्या प्रकारे देवाचं वचन आमची अवस्था, आमची स्थिती, आम्ही दीन आणि दरिद्री आहोत. त्यानं प्रवेश ख्रिस्त सुद्धा आमच्यासाठी दीन आणि दरिद्री झाला. त्याच्या दारिद्र्यातून प्रियानो त्याने तुम्हाला आणि मला धनवान केलं. आज तुम्ही नेहमी जगातील सर्वात आशीर्वादित लोक आहेत. देवाने तुम्हाला आणि मला एवढा आशीर्वाद दिला. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की मी तर दीन व दरिद्री आहे तरी प्रभू माझी चिंता करतो. म्हणूनच मी म्हटलं की आम्ही आशीर्वादित लोक आहोत, देवाचे निवडलेले लोक आहोत. बऱ्याच वेळेस आम्ही विसरून जातो आणि मग रोज आणि रोज आम्ही सहाय्यासाठी प्रभूकडे येतो. पण एक गोष्ट प्रियानो आम्हाला सदैव आठवण ठेवायला पाहिजे की परमेश्वर तो तुमची आणि माझी दररोज काळजी पाहतो, चिंता करतो. आणि ज्या लोकांची परमेश्वर चिंता करतो ते लोक कसे आहेत? साधे आहेत? नाही प्रियानो, ते फार वेगळे आहेत. जगातून वेगळे केलेले लोक आहेत, तारलेले लोक आहेत. आणि म्हणून परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करतो. तो तुम्हाला आणि मला समस्यातून सोडवतो असतो. यशिया याचा 41वा अध्याय आणि 10वे वचन जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला धीर देताना पाहायला मिळतो. यशिया 41 आणि 10 वचन या ठिकाणी सुद्धा आम्हाला धीर देणारं वचन आहे. तू भिवू नको कारण मी तुझ्या पाशी आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला सबळ करीन, होय मी तुझे सहाय्य करीन, होय मी आपल्या न्यायपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन. किती प्रियानो हे वचन मनाला धीर देणारं असं आहे. तुम्हाला आणि मला आनंदित करणार असं वचन आहे. तू भिवू नको कारण मी तुझ्या जवळ आहे. प्रवेश ख्रिस्त काय म्हणाला पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या सोबत आहे. तरी आम्ही काय करतो? काळजी करतो, चिंता करतो, नाही का? विचार करतो आमचं काय होईल, आम्हाला सहाय्य कुठून होईल. दावीद राजा स्तोत्र 121 मध्ये काय म्हणाला? मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल, नाही का? पुढे प्रश्नचिन्ह आहे, कुठून येईल? दुसरंच वचन आधार देणार, धीर देणार, जो आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता त्याच पासून मला सहाय्य येते. आणि परमेश्वर आमचं सहाय्य आहे, तो आमची ढाल आहे, तो आमचं कवच आहे, तो आमची तलवार आहे. तो आम्हाला सर्व पुरवठा करणारा असा देव आहे. आणि म्हणून प्रियानो, खरंच परमेश्वर जो देव आहे तो किती चांगला आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी सहाय्य आहे. स्तोत्र क्षमा करा, शेवटलं वचन मी इब्री लोकास पत्र 13वा अध्याय आणि 6 वचन प्रियानो हे आपण वाचू आणि मग मी थांबतो या ठिकाणी. इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय आणि 6वं वचन.
तर आपण धैर्याने म्हणावे की प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही, माणूस माझे काय करणार. आम्ही या गोष्टीविषयी सदैव आम्ही जागरूक असलं पाहिजे की परमेश्वर आम्हाला सहाय्य पाठवणार आहे. प्रभू म्हणाला की हे लहान कळपा भिऊ नको, परमेश्वर ज्यानो सदैव तो तुम्हाला आणि मला सांगतो, बोलतो तुमच्याशी. प्रभूच्या थोर नावाला धन्यवाद देऊया. प्रभू आम्हाला सहाय्य पाठवतो, तो आमची ढाल आहे, तो आमची कवच आहे, तो आमच्या सोबत आहे, तो आम्हाला आधार देणारा आहे. त्याच्याच प्रिय आणि गोड नावाला धन्यवाद देत असता प्रभूच्या स्वाधीन होऊया.